तर मित्रांनो, माझा असा प्रॉब्लेम होता की माझं चॅनल जे होतं ते ग्रो होत नव्हतं, व्ह्यूज येत नव्हते, सबस्क्रायबर वाढत नव्हते. नंतर मग मी एक सेटिंग केली. YT स्टुडिओमध्ये एक सेटिंग केल्यानंतर माझे जे चॅनल आहे, माझे जे व्ह्यूज आहेत ते वाढायला लागले आणि त्याच्यासोबतच सबस्क्रायबरसुद्धा वाढायला लागले. आता ती सेटिंग कोणती मी ते तुम्हाला सांगणार आहे. आता मोनोटायझेशनसाठी या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे, कारण तुमचं कमीत कमी 15 ते 20 दिवसात मोनोटायझेशन होणार आहे ही सेटिंग केल्यानंतर. तर मित्रांनो, मोनोटायझेशनसाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाईम आपल्याला लागत असतो. तो पूर्ण केला म्हणजे आपलं मोनोटायझेशन हे होत असतं. तर त्यासाठी ही एक सेटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण बघूयात की नेमकी ती सेटिंग आहे कोणती आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, इकडं साईडला तुम्हाला मी आता दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप कसं करायचं आहे. तुम्हाला यूट्यूब आधी ओपन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन जे आहे ते यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इकडं साईडला तुमचा लोगो दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. लोगोला क्लिक केल्यानंतर तुमचं जे चॅनल आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुमचं चॅनल ओपन केल्यानंतर इकडं तुम्हाला वरती 3 डॉट्स दिसतील. तर वरती जे 3 डॉट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला शेअरचं ऑप्शन दिसेल. शेअरचं ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. शेअरचं ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉपी लिंक करून घ्यायची आहे. ठीक आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि नंतर तुम्हाला YT स्टुडिओ जर तुमच्या याच्यात इन्स्टॉल असेल तर YT स्टुडिओवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे YT स्टुडिओ जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी YT स्टुडिओवर ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लोगो जो असेल त्या ठिकाणी तुमच्या लोगोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला पेन्सिलचा आयकॉन दिसत असेल. ठीक आहे. पेन्सिलचा आयकॉन दिसत असेल तर पेन्सिलच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्याने होतं काय, बघा आपण इथं ज्या सेटिंग दिलेल्या आहेत त्या करणार आहोत. महत्त्वाच्या सेटिंग आहेत, स्किप करू नका, व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. आता बघा, खाली तुम्हाला होम टॅब दिसत असेल तर होम टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर होम टॅबवर क्लिक केल्यानंतर होम टॅबचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला, हे दोघं ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला ऑन करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. दोघं ऑप्शन ऑन केल्यानंतर याच्यानं होतं काय, तुमचं जे चॅनल आहे ते लोकांच्या फीडमध्ये जातं, म्हणजे होम टॅबला ओपन होत असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट जे ऑप्शन आहे ते ऑफ करून घ्यायचं आहे. ऑफ केल्यानंतर सेकंड ऑप्शनसुद्धा तुम्हाला ऑफ करायचं आहे. तर या ठिकाणी 5 मिनटं तुम्हाला ऑफ करून ठेवायचं आहे, ज्याच्याने आपला डेटा जो रिफ्रेश होईल. ठीक आहे. रिफ्रेश झाल्यानंतर फर्स्ट ऑप्शन आपल्याला ऑन करून घ्यायचं आहे. फर्स्ट ऑप्शन ऑन केल्यानंतर खाली तुम्हाला मोर सेटिंग असं ऑप्शन दिसणार आहे. तर मोर सेटिंगचं जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह स्ट्रीम, त्याच्यानंतर रिसेन्सी आणि हे 2-3 ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत. तर या ठिकाणी हे ऑप्शन ऑन जर असले तर पहिले त्यांना सगळे ऑप्शन्स आपल्याला काय करायचे आहेत, ऑफ करायचे आहेत. ऑफ याच्यासाठी करायचे आहेत की डेटा आपला रिफ्रेश झाला पाहिजे. 5 ते 10 मिनटं यांना ऑफ ठेवायचे. तुम्ही हे 3 प्रकारचे व्हिडिओ बनवत असाल तर हे 3 ऑप्शन ऑफ करायचे आणि नंतर तुम्हाला काय करायचे आहेत, हे ऑप्शन जे आहेत ते 5 ते 10 मिनटानंतर ऑन करायचे आहेत. ठीक आहे. तर बघा, खाली तुम्हाला ऑल कंटेंट रेकमेंडेड, तर हे ऑप्शन नेहमी ऑन ठेवायचं आहे, अजिबातच या ऑप्शनला ऑफ ठेवायचं नाही. ठीक आहे. तर रिसेंट कंटेंट ओनली हे ऑप्शन जे आहे ते नेहमी ऑफ ठेवायचं आहे. कारण होतं काय, याच्याने जर तुमचे जे ऑल कंटेंट असतील, ऑल कंटेंट रेकमेंडेड हे ऑप्शन जर ऑन ठेवलं तर तुमचे पूर्ण व्हिडिओ हे ऑडियन्सला दिसणार आहे, टोटल व्हिडिओ ऑडियन्सला दिसणार आहे. तर या ठिकाणी तुमचा डेटा जो आहे तो तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर हे सेकंड ऑप्शन तुमचं ॲटोमॅटिकली ऑन होणार आहे. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आता परत आपल्याला बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझर जे आहे ना, क्रोम ब्राउझर जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये सर्च बारमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे studio.youtube.com असं तुम्हाला सर्च करायचं आहे. आणि सर्च केल्यानंतर अजिबातच त्याचा स्पेस द्यायचा नाही. ठीक आहे. आणि किंवा कुठल्याही खाली जर तुम्हाला किती ऑप्शन आले त्याच्यावर अजिबात क्लिक करायचं नाही. वेगळाच इंटरफेस हा तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. तर बघा, या ठिकाणी आपला चॅनलचा डॅशबोर्ड जो आहे तो ओपन झालेला आहे. या ठिकाणी आपलं चॅनलचं पूर्ण डिटेलिंग होत असतं. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. आपले जेवढेही चॅनल्स असतील, हे अकाउंट जे आहे तुमच्या अकाउंटला तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर बघा, खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल सेटिंगचा. तर सेटिंगच्या ऑप्शनवर तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला चॅनलवर यायचं आहे. चॅनलवर आल्यानंतर बघा, तुम्हाला इथं काय सिलेक्ट करायचं आहे, कंट्री ऑफ रेसिडेन्स.
म्हणजे तुम्ही कुठल्या देशात राहता, तर तुम्हाला इथं कंट्री सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी इंडिया ही सिलेक्ट केलेली आहे, ठीक आहे. आणि बघा खाली तुम्हाला कीवर्ड्स दिसतील. तर आता कीवर्ड्स जे आहेत तर तुम्हाला या ठिकाणी तुमची जी आपण कॉपी लिंक केलेली होती ती तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करून घ्यायची आहे, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला ती लिंक जी आहे ती पेस्ट करून घ्यायची आहे. आणि तुमचं चॅनलचं नाव जे आहे, म्हणजे आता सपोज माझं चॅनलचं नाव आहे पूनम माळी, ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला तुमचं चॅनलचं नाव जे असेल ते परत चॅनल रिलेटेड तुम्ही जे काही बोलत असाल त्याच्या रिलेटेड तुम्हाला इथं कीवर्ड्स जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत, ठीक आहे. पूनम माळी टिक वगैरे, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि हा जो डेटा आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, सेव्ह करून घ्यायचा. ही जर सेटिंग केली तर तुमचं चॅनल जे आहे ते लवकरच मोनोटाईज होईल आणि चॅनलची ग्रोथ आहे, व्ह्यूज म्हणा, सबस्क्रायबर म्हणा हे लवकरच वाढणार आहेत. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.